चला, भारताच्या नव्या पासपोर्टबद्दल जाणून घेऊया आणि पाहूया त्यात नेमकं काय बदललंय. जवळपास 1 कोटी लोकांना आतापर्यंत पासपोर्ट्स दिले गेले आहेत. हा पारंपरिक पासपोर्ट बुकपेक्षा एक महत्त्वाचा अपग्रेड आहे. चला तर मग पाहूया. थोडक्यात सांगायचं तर पासपोर्टमध्ये एक छोटासा डिजिटल मेंदू आहे. बाहेरून पाहिलं तर नव्या पासपोर्टवर एक छोटंसं सोनेरी चिपचं चिन्ह दिसेल. या चिपमध्ये महत्त्वाची बायोमेट्रिक माहिती असते आणि ती पूर्णपणे एन्क्रिप्टेड असते. ही चिप फक्त व्हेरीफाईड रीडर्स जेवढंच काम करते, त्यामुळे ती खूप सुरक्षित आहे. आता ह्या स्लाइडबद्दल सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रवासाच्या वेळेवर होणारा परिणाम. याचाच अर्थ इमिग्रेशन काउंटरवर खूपच जलद आणि सोपा अनुभव मिळेल. म्हणून महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही नवीन सिस्टीम वेगवान आणि खूपच सुरक्षित आहे. जुन्या पासपोर्टचा काय? हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. सध्याचा पासपोर्ट एक्सपायर होईपर्यंत बदलण्याची अजिबात गरज नाही. आणि हा नवीन पासपोर्ट मिळवण्याबद्दल का? प्रक्रिया तीच आहे आणि आता जारी होणारे सर्व नवीन पासपोर्ट हे पासपोर्ट्स आहेत. आता टाईमलाईनकडे वळूया आणि पाहूया की हे पूर्ण डिजिटल बदलाकडे कसे जात आहे. ही फक्त भारताचीच मोहीम नाही, सुरक्षित प्रवासासाठी हे एक जागतिक पाऊल आहे. यामुळे आपल्या डिजिटल ओळखीच्या भविष्याबद्दल एक शेवटचा विचार मनात येतो.